शिवतेज क्रिकेट संघ मंडणगड आयोजित या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसऱ्या लॉटमधला पहिला सामना दुत्रळी वर्सेस मांदिवली असे दोन बलाढ्य संघ आमने सामने. मांदिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. सोहेल दाभेळकर स्टेजवर यायची कृपा करावी त्वरित. दुत्रळी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित लवकरात लवकर. मांदिवली संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. मांदिवली संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी नियाज आणि शोएब. नियाज असेल स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो शोएब. दुत्रळी संघाकडून पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोड्यातील पहिलं षटक घेऊन येत आहे जयराम. अतिशय सुंदर असा गोलंदाजी करण्यात माहेर असलेला खेळाडू. सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते सूरज आणि सिद्धू. अतिशय नावाजलेले असे पंच. पहिला चेंडू जयरामचा फैसलसाठी आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आपल्याला भाऊकडून. पहिला गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवर पहिला बसलेला धक्का मांदिवली संघाला. इथे मात्र फलंदाज शोएब आपलं खातं त्याला खोलता आलेलं नाही. संघाचंही खातं खोलता आलेलं नाही. धावसंख्या होती ती मात्र बिनबाद सॉरी 1 बाद 0. नदीम शोएबची जागा घेण्यासाठी आला तो मात्र नदीम. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती जयराम कडून आपल्याला. चेंडू जयरामचा सुंदर तटावला चेंडू. किती धाव मिळतात पाहूया आणि दुसरा गडी बाद. सुंदर गोलंदाजी इथे मात्र जयराम कडून पाहायला मिळते. तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्या दुत्रळी संघाकडून. 2 चेंडू आणि 2 गडी बाद. काहीसा मांदिवली संघ बॅकफुटवर जाताना दिसतोय आपल्याला. हॅट्रिक चान्स असेल या चेंडूवर. फैजान आता मात्र फैजानला थांबावं लागेल. उभं राहावं लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल असेल तो मात्र जयरामचा. पुढचा चेंडू जयरामचा. सुंदर असा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. इथे मात्र सांगता होती निर्धाव चेंडूची. सुंदर गोलंदाजी. 1 बाउन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आणि इथे मात्र निर्धाव असा चेंडू. चार चेंडू हाताळताना जयरामने निर्धाव असे 4च्या 4 चेंडू हाताळलेत. पुढचा चेंडू सुंदर तटावला चेंडू. इथे मात्र 1 धावावर समाधान मानावं लागते. इथे मात्र फैजानला. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू जयरामचा. चेंडू आणायचा चेंडू लाईन मन जायचं आहे. पुढचा चेंडू जयरामचा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र सुंदर तटवला चेंडू. किती धावा मिळतात पाहूया. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 2 धावा. इथे मात्र थोडस मिसफिल्ड होते आणि 3 धावा. 3 धाव्यावर समाधान मानावं लागते ते मात्र या खेळाडूला मांदिवली संघाला. आणि इथे मात्र धाव संख्या होती मात्र 4. 3/4 3/4. दोन बाद 4. सो धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. थोडीशी धीमी सुरुवात इथे केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने. डिंगडॉंग धुत्रोली बनाम मांदिवली अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. शिवतेज क्रिकेट संघ मंडणगड आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 हा 1 दिवसीय क्रिकेटचा फेस्टिवल आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तमाम क्रीडा रसिक इथे दाखल झालेले आहेत. इम्रान बोधू सर देखील आहेत. अगदी सकाळच्या 17 पासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थिती दर्शवताना आपण पाहतोय. चालू मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत फलंदाजी करणारा जो संघ आहे त्याने 2 गडी गमावलेले आणि 4 धावा धावफलकावरती बनवलेले आहेत. थोडीशी निराशाजनक अशी कामगिरी आपल्याला फलंदाजी मार्कवरती फलंदाजी करणाऱ्या टीमची पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची परमनी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी इथे पाहिजे. परंतु इथे चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर हा खणखणीत दणदणीत षटकार ठोकला इथे. अगोदर 2 विकेट लवकर गेल्या होत्या मात्र 4 धावा झालेल्या होत्या. धावसंख्या वाढत नव्हती. प्रेशर दबाव इथे निर्माण होत होता आणि या दबावातून बाहेर येण्यासाठी एक मोठा फटका पाहिजे होता. पुन्हा एकदा फुल टॉस. हाई बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पंचांचा नो बॉलचा इशारा असेल म्हणजे 6+1 7 धावा. या 7 धावा ऍड करा मित्रांनो धावफलकावरती. धावसंख्या आता टोटल पोचतीये 17 या आकड्यावरती. काही कमबॅक केलंय इथे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक वेळ 4 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. मागच्या एका बॉलचा जर आपण विचार केला तर 13 धावा वसूल केल्यात. एक बॉल मध्ये 13 धावा वसूल केल्यात. होऊ शकतात म्हणजे जर शेवटच्या बॉलवरती 13 धावा पाहिजे असतील तर शक्यता कमी आहे. इतर टायमिंगला ती पॉसिबिलिटी जास्त राहिली आहे. आपण टेनिस क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये 11 धावांची गरज असताना सामना जिंकताना देखील पाहिले त्या टीमला. यावेळेला अगदी तशाच पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा दर्शन नंबर 11 राऊंड विकेट. याही वेळेला बॉल गुळलेत वरचा होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग आहे. पंचांकडे अपील केलं परंतु पंचाने अपील फेटाळलेलं आहे. आपण बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये हे चित्र पाहिलंय की ज्यावेळेला ऑफ स्टंपच्या किंवा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल असतो आणि यष्टिरक्षकाला जाणीव होते कदाचित पंचा चेंडू स्वेर डिक्लेअर करतील त्यावेळेला तो थोडासा अपील देखील करतो. पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इथे तेच चित्र आपण पाहिलं परंतु पंच देखील अनुभवी राहिलेत. अनेक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी पंचांची देखील आपण पाहिले. लोअर फुल टॉस आहे. समोरच्या बाजूने लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये होता. एकेरी धाव जरूर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. तो मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र जोपर्यंत चेंडू सरळ जाईल गोलंदाजाच्या हातामध्ये केवळ एकेरी धावेवरतीच समाधान मानावं लागतं इथे दोन्ही बॅटर्सला. आणि या सिंगल धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते षटक क्रमांक 2 शेवटाकडे वाटचाल करत असताना 18 झालेले आहेत. तिसऱ्या विकेट चांगली पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर मंगेश आहेत या षटकामधले केवळ 3च चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. इथे फटका फसलाय. बॅटर क्लीन बोल्ड होतोय. मोठा झटका बसलेला आहे. सुरेख कमबॅक केलंय मंगेशने. याच्या अगोदर बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. मंगेशला एखादी विकेट पाहिजे होती. त्याच्यासाठी त्याचा संघर्ष चालू होता. प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरती शून्यातनं देखील विश्व निर्माण करता येते हे मंगेशला देखील माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं परंतु स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर त्यांना देखील
मिर्झाराजे जयसिंग यांना तहामध्ये स्वराज्याचे 23 किल्ले द्यावे लागले आणि त्याच्यानंतर 350 किल्ल्याचं विशाल साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. बॉलिवूडचा अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय, परंतु बॉलिवूडमध्ये येण्याच्या अगोदर ज्यावेळेला ते सुरुवातीला आकाशवाणीकडे काम मागण्यासाठी गेले होते त्यावेळेला आकाशवाणीने त्यांना रिजेक्ट केलं होतं. त्यांना सांगितलं तुमचा आवाज चांगला नाहीये, परंतु अमिताभ बच्चन हिंमत हारले नाही, ते बॉलिवूडमध्ये आले, तिथे नशीब आजमावलं आणि आता बॉलिवूडचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. रजनीकांत हे नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चित्रपटामध्ये येण्याच्या अगोदर ते कोल्हापूर डेपोमध्ये बस कंडक्टर होते, त्याच्यानंतर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये गेले आणि आज ते टॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट देखील आहेत. यावेळेला मॅक्सिमम स्ट्रोक येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. व्हॉट अ मॅच. अगोदरच्या बॉलवरती विकेट, त्यानंतर फलंदाजाने आल्या आल्या इथे आपला रंग दाखवायला सुरुवात केली. या 6 धावांच्या जोरावरती टीमची धावसंख्या आता पोहोचते 24 या आकड्यावरती. मंगेश प्रचंड मागणे ठरलेत. म्हणजे विकी कौशलने छावा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जेवढी प्रचंड फी घेतली आहे ना, तेवढेच मागणे ठरतायत इथे मंगेश देखील. ओ हाथी घोडे भाले तलवारे तोप तो तेरी सारी है, हाथी घोडे भाले तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे वारी है. छावा चित्रपटातला तो एक सर्वोत्तम डायलॉग आपण सर्वांनी ऐकलाय. दरम्यान इथे जर पाहिलं तर षटक देखील संपलेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते 25. प्रचंड महागडं ठरलं हे षटक. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आय थिंक 21 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. आपण जर फलंदाजाचा जर विचार केला तर फैजान खेळत आहेत 8 बॉलमध्ये 17 धावांवरती, तर इमाद खेळत आहेत 2 बॉलमध्ये 7 धावांवरती. एक चांगली पार्टनरशिप 3ऱ्या विकेटसाठी 4थ्या विकेटसाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. सो एक जमेची बाब असणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. तर आपण चर्चा करत होतो शून्यातनं विश्व निर्माण करता येऊ शकतं, त्याच्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं. अमिताभ बच्चन बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट झाले, शून्यातनं विश्व निर्माण केलं. रजनीकांत टॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले, शून्यातनं विश्व निर्माण केलं. आपण सर्वांनी RR पाटील साहेबांचं नाव ऐकलंय. नजीरबाई इथे आलेले आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. गुलाब पुष्प देऊन आमचे इम्रानबाई आपला सन्मान करतायत. वेलकम. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तर चर्चा इथे सुरू राहील. एक स्क्वेअर चेंडू येतोय, एक अवांतर धावेची वर पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या आता पुढे सरकते 26 धावा झाले धावफलकावरती. अजून देखील हिंमत हारायला तयार नाही आहेत. RR पाटील साहेब नाव तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गृहमंत्री देखील होते, परंतु राजकारणात येण्याच्या अगोदर ते रोजगार हमीवरती काम करत होते. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी देखील मोठे यश मिळवलं. यावेळेला विकेट किपर बीट होतोय. थोडीसे मिसफील्ड फंबल झाले, यष्टिरक्षक त्याचा फायदा उठवला जातोय. बॅटर्स नाही, पंचांचा मिस्टर एक्स्ट्राचा देखील इशारा 1+1 इज इक्वल टू 2. 2 धावा आल्या आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकले 28 धावा झालेल्या आहेत. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये प्रचंड मागणे ठरले होते. मंगेश तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये जयरामने केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. हा डिफरन्स होता 2 गोलंदाजांमधला. जयराम एकीकडे यशस्वी ठरला तर दुसरीकडे मंगेश प्रचंड मागणे ठरले होते. ज्या पद्धतीने 2020 साली निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, मंडणगड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. इथे जर आपण बघितलं तर मंगेशवरती देखील तेवढं जोरदार आक्रमण झालेलं होतं. त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं बॅटर्सने. एका षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च करताना मिस्टर मंगेश यांना आपण पाहिलेलं होतं आणि त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावांपर्यंत मजल मारली बॅटिंग करणाऱ्या टीमने. डिंगडॉंग धुत्रोली आणि मानदिवली अशा 2 बलाढ्य संघांमधली चांगली फाईट आहे. ओव्हर द विकेट मारा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकावरती पडते. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती धावा झाले 29. हा संघर्ष करावा लागेल. हा संघर्ष इथे फार गरजेचा असणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब हे नाव सर्वांना माहिती आहे. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. आपल्या मोठ्या बहिणीचे दागिने त्याने घाण ठेवले, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर देशाचे सर्वाधिक लोकप्रिय ते राष्ट्रपती देखील बनले. तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं यश असतं. वो कहते ना, जो पानी से नाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. अगर आपको इतिहास को बदलना है तो कहीं ना कहीं वो पसीने से नहाने की आवश्यकता है.
यस, ये आपका पसीना कल का परफ्यूम भी बनेगा आपका. दरम्यान टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते, 30 या आकड्यावरती पोहोचते. रणरणत्या उन्हामध्ये देखील प्रचंड इच्छाशक्तीने दोन्ही टीम आतापर्यंत संघर्ष करतायत. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, कोणतीच चूक करत नाही. इथे झेल पकडला जातोय आणि खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन होईल. तो दाखवतोय फटका कसा बसला होता. थोडंसं आपण जर बघितलं तर वरती बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागलेला होता. जर टायमिंग प्रॉपर झाला असतं, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला असता तर कदाचित हा षटकार देखील पाहायला मिळाला असता. परंतु हाडलं की ते बॅटर बाद झालेल्या 30 या आकड्यावरती हा चौथा झटका फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय. अयान आलेले आहेत नवीन फलंदाजांच्या भूमिकेमध्ये फलंदाजी मार्कवरती. भिंगळोली बोरीचं माळचं हे ऐतिहासिक मैदान, या मैदानाशी माझं देखील खूप मोठं नातं आहे. 1999 साली ज्यावेळेला मी या भिंगळोलीच्या हॉस्टेलमध्ये राहिला होतो, मंडणगडमध्ये कॉलेजला शिकायला होतो, त्यावेळेला आम्ही अनेक वेळा याच बोरीच्या माळवरती प्रॅक्टिस केलेली आहे. सो अनुभव या मैदानाचा मला देखील आहे बऱ्याच वर्षाचा. हाकोट टप्प्याचा बॉल मात्र बघितलं, सोडून दिलं. त्याला माहिती होतं अय्यानला की पंच चेंडू स्वेर डिक्लेअर करतील, नो डाऊट. आणि आमच्या बोरीचा माळ मधल्या ग्रामस्थांना, आमच्या तरुणांना हे एक मैदान आशेचा किरण आहे. कारण याच मैदानावरतून अनेक खेळाडू पुढे आले आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मंडणगड तालुक्याचं नाव रोशन करतात. या मैदानाने मंडणगड तालुक्याला अनेक हिरे दिलेले आहेत. या मैदानाचं जतन करायला पाहिजे, ते आपली सर्वांची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, यावेळेला पंचाने दंडित केले. गोलंदाजाला एक अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 32 धावा स्कोर बोर्डवरती. संघर्ष मैदानामध्ये अजून देखील दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू असलेला आपण बघतोय. 30 सर्कलच्या आतून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. छोट्या उंचीचा गोलंदाज बॉलर आहे वीरा सामी. मोहम्मद सामीला आपण पाहिले, मात्र वीरा सामीला बघितलं नव्हतं. या वीरा सामीने देखील इथे झेल पकडून देखील पंचांनी नो डिक्लेअर केल्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळेल. यस, सामी आहे का? सामी आलेत, माफ करा, विराज नाव नाहीये त्यांचं, सामी आहे. 2 धावा मिळतील. नोची 1 धाव असणार आहे, त्याचबरोबर 1 धाव धावून देखील पूर्ण केलेली आहे. 1+1=2 दुहेरी धावेच्या मदतीने धावा झालेल्या 34. सामी आलाय. मोहम्मद सामीला तुम्ही पाहिलंय, सगळ्यात वेगवान गोलंदाज आहे, जो आपण 50 षटकांचा वर्ल्ड कप बघितला होता. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्या बॉलवरती हमखास विकेट नाव होतं मोहम्मद शामी. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो, यावेळेला फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरतोय का? तर नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. पुन्हा एकदा 35 झालेले आहेत. ऍव्हरेज जर स्कोर बघितला ना सकाळपासून तर 30च्या आसपास राहिलेला आहे. सर्वात जास्त धावा आपण सकाळच्या सत्रामध्ये 46 बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये फहद बदूच्या 41 धावा होत्या. यावेळेला बॅटची वरची कडा संभवत इथे घेतली जाते का? तर नाहीये. डॉट बॉल आला इथे. दबाव, प्रेशर इथे जनरेट करण्याचा प्रयत्न आता बॉलरच्या माध्यमातून देखील केला जातोय. सामी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आशेचा किरण आहे. सामीने ते दाखवले, हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, हरा कर जीतने वालों का सिकंदर. बॅकफुट वरतीचा डीप बॅकवर्ड पॉइंटला ड्राईव्ह केलाय, मात्र तिथे डिक्लेअर झोन असल्यामुळे केवळ सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. सुदैवी ठरले सामी. जर ओपन ग्राउंड असतं तर कदाचित तिथे हा चौकार देखील आपल्याला पाहायला भेटू शकला असता. मात्र नशिबाची साथ सिंगलची वर धावफलकामध्ये. धावा झाले 36. पुढच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल तर, आणि तरच इथे 40+. वसीमभाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्लीज वेलकम वसीमभाई, आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. हा बॉल चांगला टाकलाय. बशीरभाई मसूरकर देखील आलेले आहेत. या आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत बशीरभाई. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज वेळात वेळ काढून तुम्ही देखील इथे आलेला आहात, आपलं मनापासून स्वागत आहे. सातत्यानं आम्हा तरुणांना मोटिवेट करणारे ते व्यक्तिमत्व आहे. याच्या अगोदर देखील आपण पाहिलेलं होतं बोरीच्या माळावरती. हा बॉल चांगला टाकला इथे. फलंदाजाला बीट करणारा बॉल, डॉट बॉल, आणि त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ पहिल्या इनिंगचा इथे संपलेला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावा बनवलेल्या आहेत 36. विजयासाठी 37 धावांचं टार्गेट असेल आता चेसिंग करणाऱ्या टीमला. मानदिवलीने आपल्याला माहिती आहे की प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवलेल्या आहेत मित्रांनो 36, आणि डिंगडॉंग धुत्रोली या टीमला 37 धावांची आवश्यकता. डिंगडॉंग पुणे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. डिंगडॉंग धुत्रोली हे नाव हे देखील चर्चेत राहिलेलं नाव आहे. मंडणगड तालुक्यातलं एक मोठं नाव आहे डिंगडॉंग धुत्रोली.
याच्यानंतर चला आपण टॉस करून घेणार आहोत नेक्स्ट मॅचचा किंजळगर आणि मंडणगड. दुसऱ्या फेरीचा फार महत्वाचा सामना असेल. बोथ टीम कॅप्टन मे आय रिक्वेस्ट टू यू प्लीज वेलकम टॉस बॉक्स. शिवतेज मंडणगड बनाम किंजळगर हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना अ गटामधला इथे खेळवला जातोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतापूर्वक विनंती, चला या टॉस करण्यासाठी. आणि या मॅच मध्ये फहदला तुम्ही खेळताना पाहणार आहात. फहद आहे, परम आहे, हे दोन्ही विस्फोटक जोडगोळी आहे. म्हणजे आपण बघतो ना की रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, शुभमन गिल आहे, श्रेयस अय्यर आहे, हार्दिक पांड्या आहे, सूर्यकुमार यादव आहे, हो ऋतुराज गायकवाड आहे. कोण नाही आहे शिवतेज मंडणगड मध्ये? सगळेच आहेत. बशीरबाईंच्या हस्ते आपण टॉस करूया. या बशीरबाई, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आमचे मार्गदर्शक बशीरबाई या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर, आपल्याला नम्रतेची विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. शिवतेज मंडणगड की किंजळगर? येस, इथे सांगितलं, अँटिसिपेट केलंय की किंजळगर टॉस जिंकेल. प्रेडिक्शन सांगितलं इथे टॉसचं माझ्या मित्रांनी की किंजळगर टॉस जिंकेल. हे प्रेडिक्शन आपण बघूया नेमकं खरं ठरतंय का. किंजळगर की शिवतेज मंडणगड? किंजळगर. यस, व्हॉट अ जबरदस्त प्रेडिक्शन. खूप चांगलं प्रेडिक्शन आपल्याला पाहायला भेटतं. माझ्या मित्रांनी सांगितलं की किंजळगर टॉस जिंकेल. म्हणजे त्याचा आणि टॉस करणाऱ्यांचा काही संबंध नव्हता, अजिबात नव्हता. ते व्यासपीठावर ते टॉस करणारे खाली बसलेत आणि त्यांनी सांगितलं की किंजळगर टॉस जिंकेल. आता प्रेडिक्शन जाणून घेऊया, सामना कोण जिंकेल. चालू सामना कोण जिंकेल? आता उत्कंठा लागले. नास्ट्रोड्रोमची भविष्यवाणी माहिती आपल्याला. आता यांची भविष्यवाणी ऐकूया आपण. डिंगडॉंग दुतरोली बनाम मांदिवली. डिंगडॉंग दुतरोली संघाला सामना जिंकण्यासाठी मात्र 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता होऊ शकतात किंवा डिपेंड देखील केल्या जाऊ शकतात. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. सो या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 37 धावांचं आव्हान आहे. त्यांना किती बाजूचे लिहितात. चालू असलेला सामना आपल्या दोन्ही संघामध्ये डिंगडॉंग दुसरी लीग साईडला असेल तर दुसऱ्या साईडमध्ये मांदिवली संघ पाहायला भेटते. पहिल्या फेरीमध्ये पहिली इनिंगमध्ये जी की 36 धावा करून 37 धावांचं आव्हान ठेवले मांदिवली या संघाने डिंगडॉंग या दुथुडी समोर. जी की सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचली. आपल्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला वीरू पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला सूरज सुद्धा पाहायला भेटेल. मैनुबा यांचा सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. त्याला फास्ट खेळायचा आहे. दोन्ही अंपायरची विनंती असेल, नम्रतेची विनंती असेल, कृपया फास्ट सामना घ्यायचा आहे. कारण की अजून 18 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करता आपल्या डिंगडॉंग दुथरुल या संघ पाहायला भेटणार आहे. एक 36 धावा करून जी का 37 धावांचं आव्हान मांदिवली या संघाने ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. गोलेन ट्राय करतोय आपल्याला नियाज वैयक्तिक पहिला आणि संघाने सुद्धा पहिले षटक फेकण्यासाठी नियाज सज्ज होतोय. राईट हॅम मुहूर्त विकेटचा मारा करतो वीरूसाठी. स्ट्राईक आपल्याला वीरू हा लिटर फलंदाजी ऋतू या संघामधला जी की मोठे फटके खेळण्याचे आशा ठेवतो. मोठे फटके सुद्धा केले जाऊ शकतात संघासाठी. तेच पाहू की 37 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मोठे फटके सुद्धा मारावे लागतील. तर सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी नियाज सज्ज होतोय. फुटा चेंडू 7-8 बॉलचा रनअप असेल. पहिला चेंडू बीमर फेकण्याचा प्रयत्न नो असेल का? अतिरिक्त धावा भेटेल का? इथं अतिरिक्त धावा भेटेल. वाईटच्या रूपामध्ये अतिरिक्त धावा जोडले जाईल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाचं खातं खुलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 हे आकड्यावरती. 1 धाव झालेली अजूनपर्यंत. पाहूया की 37 धावांचा पाठलाग करताना आपल्याला किती षटकामध्ये सामना समाप्त करतात का चांगल्या प्रकारचा आपल्याला कमबॅक पाहायला भेटतो. फुटता चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली, संघाची धावसंख्या स्थिरावलेली 1 या आकड्यावरती. आपल्याला मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. ते आपल्याला वीरूच्या माध्यमातून पाहायला भेटतात का पाहूया. जी की ओपनर फलंदाजी होती आपल्याला आजच्या दिवसामध्ये जयराम पाहायला भेटलेले नाही आहेत. फुटता चेंडू अतिरिक्त असेल का?
अंपायरचा इशारा, निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची बॅटने बॉलर तिथे संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू ठरतोय. बघा घेऊ दे, दोन चेंडूने फक्त एकच धावा खर्च केले. नियाजने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. तसेच परिधार 7-8 बॉलचा रनअप असेल. पुढचा चेंडू परिधार भिरकवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा तिथे भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 चेंडू आणि 2 धावा. तशी इथं बघा की तरी जयराम राठोड ते सुद्धा इथं आलेले. तसे त्यांच्या धीरू सुद्धा इथं आले. त्यांच्या सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. तसं सामन्याकडे पळा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 या आकडे होते. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहे ते नियाजने, जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. अजून या षटकामधले 3 चेंडूंना बाकी असतील. पाहूया पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धावा ना रोखवून ठेवतो तो नियाज. परत गोलंदाजी सज्ज होतोय. 7-8 बॉलचा रन असेल. अंपायर क्रॉस केलेला आहे. फुल टॉस चेंडू इथं हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, पण इथं निर्धाव चेंडूची सांगता होती की आता विरूच्या माध्यमातून आपल्याला एकही मोठा प्रहार पाहायला भेटला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतात, जी की चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला नियाजच्या माध्यमातून पाहायला. 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेले आहेत आपल्या संघाच्या वैयक्तिक जे की पहिले षटक फेकण्यासाठी आले होते, जे की चांगल्या प्रकारचं बघायला गेलं षटक फेकत आहे. आणि 37 धावांचा पाठलाग करत आपल्याला रिंगडॉंग दुतरुल या संघ पाहायला भेटत होता. पहिले षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू हवाई फायर करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्ररक्षक स्वतः श्वेब येतोय. चांगला झेल टिपतोय. सांगायला लागेल विरूच्या पहिला झटका. पहिला खेळाडू बाजून पहिल्यामध्ये पार जावं लागेल. विरूला मार्गस्थ व्हावं लागेल. तर बघा घेऊ तरी आपल्याला विरूची जागा घेताना विराट धीरज पाहायला भेटेल. आता जे छोटा भाऊ आलेला आता मोठा भाऊ चाललेला आहे. जे की दुतुरमध्ये जे की टुर्नामेंट चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार धीरजच्या माध्यमातून पाहायला भेटेल. चांगले मोठे शॉट ते सुद्धा खेळायचे ताकद ठेवत असतात. तेच आपल्याला फलन ट्रॅक होती पाहायला भेटणार. 37 धावांचा पाठलाग करताना आपल्या डिंगडॉंग दुतुरी या संघ पाहायला भेटतोय. मोठे प्रहार तर मारावेच लागतील की पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत. अजून या षटकामधले काही चेंडू यांना बाकी असतील. बघा होते नियाज आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहेत. एक गडी सुद्धा बाद केले. फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. परिधार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल तो धीरजसाठी. पुढचा चेंडू इथं परिधार बीट होता आहे. बॅटने बॉलचा थोडा सुद्धा संपर्क होत नाही. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होय. पहिल्या षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. 5 गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला कोण पाहायला भेटतो. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल डिंगडॉंग दुथरुल या संघाला. स्ट्राईक इनू आपल्याला हा डिटर ओपनर फलंदाज आपल्याला अजून स्ट्राईक इनू ते पाहायला भेटणार आहे सूरज जे की आपल्या संघासाठी वैयक्तिक प्रत्येक मॅचमध्ये चांगले धाव बनवत असतो. पाय ह्या सामन्यामध्ये किती वैयक्तिक धावा जोडले जातात. आणखी अजून त्यांना अजूनपर्यंत एकही सुद्धा सूरजने बॉल केलेल्या इनिंग मध्ये. पाहूया अजून 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असतात. स्ट्राईक एंडवरती आपल्याला सूरज पाहायला भेटतोय. त्याला अंपायर आपल्याला विनंती असेल फास्ट खेळवायचा आहे, जे की आपल्याला पूर्ण त्याला अंपायर आपल्याला विनंती असेल फास्ट खेळायचा आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फरमान वैयक्तिक पहिलं सांगा दुसऱ्या षटक फेकण्यासाठी फरमान सज्ज होतोय. बघा घेऊ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकडे होती 1 गडीच्या मोबदल्यावर. अजून 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. गोल्डन ट्रॅक वरती आपल्याला फरमान सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल तो सूरजसाठी. तसंच आपल्याला पूर्ण टुर्नामेंटचा आपल्याला पूर्ण आनंद घ्यायचा आपलं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण टुर्नामेंटचा आनंद घेण्यात. इथं बीट होत आहे. तिथं निर्धाव चेंडूची सांगता होते. ठीक आहे, तर बॅटनवरचे संपर्क मोठा प्रहार घेण्याचा प्रयत्न चालला होता पण अनसक्सेस भेटतो. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. फरमानाची पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे.
जी की आपल्याला फिक्सल प्रो या चॅनलवरून आपल्याला पूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला दाखवण्यात येतो. त्यांचं सुद्धा त्या पण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन सुद्धा दाबा. तसं सामन्याकडे बोलूया. संघाची धावसंख्या झाली ती इथे एकच भेटेल. आता बघा गेजुरी हा फरमान सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. ह्यांनी सुद्धा 2 चेंडू फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. अजून या षटकामध्ये 4 चेंडू येणं बाकी असतील. तीन धावा झालेल्या आहेत. चला परत गोलंदाजी स्ट्राईक केलं होते. इथं सुद्धा परत एकदा बीट होता. बोलताना 10ला 2 5ला 1 चोकोबार डॉट बॉल भेटतो. इथं डॉट बॉल जिथं सांगता होते. बघा की तरी आता मोठे प्राणाची आवश्यकता असताना जे की निर्धाव चेंडू जसे पडतील तसे प्रेशर वाढत जाईल आणि मोठ्या दामाचा आता आपल्याला पाठलाग करायचा आहे. जसं पहिलं षटक चांगल्या प्रकारचं फेकलं होतं नियाजने, तसं चांगल्या प्रकारचं षटक आपल्याला फरमानच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटतोय. परत गोलांसाठी सज्ज होते फरमान. राईट हँड द विकेटचा मारा करेल तो धीरजसाठी. इथं परत एकदा असेल का अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर पोहोचेल. धाव पलकवती धावा होता ती 4 धावा. स्ट्राईक मार्फत आपल्याला धीरज सुद्धा पाहायला भेटतो. त्याचे बघायला गेलं तर गोलंदाजी आपल्याला फरमानच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते. पण अजून मॅच गेलेली नसते कारण की प्रयत्न सोडणारे कधी माणसं जिंकत नाही, जिंकणारी माणसं कधी प्रयत्न सोडत नाही. लास्ट चेंडूमध्ये आपले प्रयत्न सोडायचे नसतात. पावे परत सामन्याकडे पुरता चेंडू फरमान गोलंदाजी सज्ज होतोय. इथं सुद्धा बॅटीची कडा लागते. यष्टीरक्षाच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे एक धावा इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल. बघायला गेलो तरी ह्या षटकामध्ये बघा गेलो तर या षटकामध्ये लास्ट 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फरमान आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत करत आहे. पाया पुढच्या 2 चेंडूमध्ये किती धावांना रोखवून ठेवतो. पुढचा चेंडू परत एकदा भिरकवलेला आहे. चेंडूला हवाई फायर चेंडू जातोय. रे का पार रुबाबदार षटकार भेटली तर 6 या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 याकडे संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश केले. थोडं वेळ आता बघा गेलो 27 धावांची आवश्यकता असेल. पाहूया अजुकी 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. अजुकी आपल्याला धीरज पाहायला भेटेल. जोपर्यंत धीरज आहे तोपर्यंत आपल्याला धीर घ्यावी लागेल. परत गोलंदाजी सज्ज होते फरमान. पुढचा चेंडू इथं परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल का. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाचा खेळ समाप्त होईल. 2 षटकाच्या समाप्तीवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पण इथं बघा गेलं चांगले मोठे लक्ष सुद्धा इथे चेस होत आहे. ह्याच्या पहिले सुद्धा आपल्याला बघा गेलं 39 धावा सुद्धा निगडीच्या समोर चेस झालेला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला परमजी राठोड यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. थोडं फास्ट केलायचं. 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आपल्याला. गोल्डन ट्रॅक वरती कोण पाहायला भेटते पाहूया. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पण अजून की मॅच गेलेली आहे. कधी बोलत ना आज झारलो मध्ये अजून पण 6 चेंडूमध्ये 27 धावा सुद्धा शक्य आहे. आणि क्रिकेटमध्ये काही होत असतो कारण क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावा निघतात पण 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही. तेव्हा आपले प्रयत्न लास्ट चेंडूपर्यंत सोडायचे नसतात आणि स्वतःला कधी वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी जैद सज्ज होतो. राईट मोड द विकेटचा मारा करेल सूरज साठी. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. पाहूया परत धाबारा पावलाचा रन बसेल. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतो का. 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती आपल्याला सूरज पाय भेटेल. पाहूया सूरज चमकतो का. पहिला चेंडू बिमर चेंडू +1 टोटल 2 भेटते. इथं हे 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. तर 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला परत
जय सज्ज होताना पाहायला भेटतो. राईट मोर विकेटचा मारा गेला. फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा घेत नाही. तिथे क्षेत्ररक्षक येतोय कॅच बदल कॅच चुटा सपना टुटा मुकद्दर रुटा रन को बी लुटा. इथं भेटतील 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये सांगायची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. अजून की 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 चेंडू मध्ये 4 मोठे प्रमाण 5 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. आता 5 चेंडू मध्ये म्हणजे बोलतो ते 4 मोठे प्रमाण आवश्यक असेल. अजून की आपल्याला स्ट्राईक केलं ते ओपनर फलंदाज सूरज असेल. जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही की ते मोठे प्रार सुद्धा मारत आपल्या संघासाठी. कारण की ते दरवेळेस मोठे मोठे सामने सुद्धा त्यांनी सुद्धा जिंकवून दिलेले आपल्या संघासाठी. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जैद. राईट मोर विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू अतिरिक्त जोडला जाईल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धाव संख्यात भर पोहोचेल. धाव संख्येत भर पोहोचेल. धावफलकावरती धावा होता ते 15 धावा झालेले. आता 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 22 धावा 22 धावा 5 चेंडू. परत एकदा गोलंदाजी जय सज्ज होतोय. राईट मोर विकेटचा मारा गेला. फुलटॉस चेंडू पुढचा चेंडू जे की चांगला बिरकवलेला आहे. चेंडू जातोय सेम रेगा पार राबरच्या षटकार भेटतील इथं 6. या 6 धावाच्या मध्ये सांगायची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आता बघायला गेलो तरी 4 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 4 चेंडू मध्ये 3 मोठे प्रहार मारावे लागतील. पण 2 चेंडू मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला सूरजच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता बघायला गेलो तरी जय थोडे मागणे पडलेले आहेत. आता 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. परत आपल्याला गोल्डन ट्रॅक होते. आपल्याला जय सज्ज होताना पाहायला भेटते. तसेच या सामन्यामध्ये आपल्याला जयराम राठोडची एंट्री अजून झालेली नाही. थोड्याच वेळामध्ये जर विकेट पडतो ते जयराम राठोड जे काही क्रीम सुद्धा लावून बसलेले आहेत की कधी मला बॅटिंग भेटते आणि मी कधी मैदानामध्ये उतरतोय. फक्त वेटिंग चालले. ते कसे फिनिश म्हणजे लास्ट चेंडूमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावा असले ते मारायची शक्ती ठेवतात. ते फक्त भावच केलंय सर्व. 1 आउट झाला. अजून की 2 आतमध्ये आहेत. तुमचा सुद्धा नंबर येईल थोड्याच वेळामध्ये जर मॅच जिंकलं. पुढचा चेंडू इथं बीट होताय. तिथं निर्धाव चेंडूची जसं जसं निर्धाव चेंडू पडेल तसं तसं प्रेशर वाढेल. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. डिंगडॉंग दुसऱ्या संघाला विजय मिळवायचा असेल 3 चेंडूमध्ये 16 धावा करावे लागतील. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रार मोठे बिगिट मारावे लागतील. बघा गेलो 2 चेंडूमध्ये जास्त धावा खर्च केल्यानंतर जैद याने चांगल्या प्रकारचा कमबॅक केलेला आहे. परत गोलांसाठी सज्ज होतोय जैद. फुलटॉस चेंडू पुरंदर फायदा नाही गेला. चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होती. ते क्षेत्ररक्षक येतोय शुएब पकडतोय. चांगला थ्रो करतोय. चांगल्या प्रकारचा थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला भेटला. इथं 1 धावाने समाधान घेतलेलं आहे. बघा गेलो थोडा ते सामना झुकलेला असेल तर मांदिवली या संघाकडे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. आता 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू बॅटी चिकाटा लागते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल का तिथे स्वतः एसटी रक्षक येतोय पकडतोय. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते या षटकामधला. बघा गेलो त्याला सामन्यामध्ये विजय 99% विजय जे की बघा गेलो मांदिवली संघाने मिळवलेला आहे. आता लास्ट चेंडू 1 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये मला तर वाटते जयराम राठोड यांना फलंदाजी द्यायला पाहिजे होती. कारण की ते ज्या प्रकारे क्रीम लावून बसले होते मला वाटते ते गेले असते 4 षटकार तरी कदाचित मारलेच असते आपल्या संघासाठी. 4 षटकार तरी असतेच वैयक्तिक. चला 1 चेंडू 15 धावांची आवश्यकता. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जैद. पुढचा चेंडू हवाई फायर. चेंडू जातोय सेमार रेखा पार. शानदार षटकार. पण आता मारून फायदा नाही. मागाशी मारला असतो तर काय फायदा असता. मॅच गेल्यानंतर मारून फायदा नसतो. चला किंजलकर संघ आपला निर्णय सांगायचा आहे. किंजलकर संघ नाईद आपला निर्णय सांगायचा आहे.